आपल्यासोबत विधान परिषद आमदार निरंजन डावखरे सर. सर, काय बोलायला आज आपण मुद्दा झालेला आहे गेमिंग प्लॅटफॉर्मचा, काय नेमकी मुद्दा आहे? काय सांगाल, काय सोशल मीडियावरती नेमकी काय गडबड सुरू आहे, काय सांगाल? नाही, आज आपण बघतोय की इंटरनेट हा एक एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती कुठलं फिल्टर नाहीये, कुठलं रेस्ट्रिक्शन नाहीये. आणि लहान मुलांच्या हातात सहज आई वडील मोबाईल तो जेवावा किंवा त्यांचं ते काम चालू असताना त्याचं डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून आपण त्यांना देतो. पण याचे दुरुपयोग एवढे आहेत की आज वेगवेगळे गेमिंग ऍप आहेत की ज्याच्यामध्ये सुसाईड पर्यंतचे टास्क हे मुलांना दिले जातात. आणि असे अनेक केसेस झालेत. म्हणजे जुलै 2024 मध्ये 14 वर्षाच्या एका मुलाने पुण्यामध्ये सुसाईड केले. संभाजीनगरमध्ये 2023 ला एका मुलाने आत्महत्या केली. मुंबई आरे कॉलनीमध्ये 2025 मध्ये एका मुलीने सुसाईड केले. गाझियाबादमध्ये 3 बहिणींनी एकत्र मिळून सुसाईड केले. आणि हे सगळे त्या गेमिंग ऍप्सच्या माध्यमाने त्या मुलांवरती प्रभाव टाकण्याचं काम केला जातो. असे जे गेमिंग ऍप आहेत या विकृतीला थांबवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे असे गेमिंग ऍप्सचे जे प्लॅटफॉर्म बनवणारे आहेत त्यांच्यावरती IPC सेक्शन 306 आणि नवीन BNS कायदा 108च्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी आम्ही शासनाला मागणी केलेली आहे. माननीय मंत्री महोदयांनी याच्यामध्ये लॉ अँड ज्युडिशरी बरोबर सल्लामसलत करून योग्य तो निर्णय नजीकच्या काळामध्ये घेण्याचं आश्वासन हे सभागृहाला दिलेलं आहे. त्याचबरोबर एक टास्क फोर्स तयार केलेली आहे, जी टास्क फोर्स या संदर्भातल्या वेगवेगळ्या अंगाने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते. तो अहवालही ते पुढच्या अधिवेशनाच्या आत टेबल करणार आहे जेणेकरून सर्व लोकांना तो अवगत होईल. त्याचबरोबर एक अभ्यास समिती दोन्ही सभागृहाच्या आमदारांची गठीत केली जाणार आहे, ज्या सूचना ते माननीय मंत्री महोदय आणि शासनाला देणार आहे. सोशल मीडियामध्ये अनेक असे ऍप्स आहेत, याच्यावरती निर्बंध करण्यासाठी काय स्वतंत्र कायदा काय येणार आहे का, ते आपण या अधिवेशनामध्ये काय मांडणार आहे, ते काय सांगा? याच्यामध्ये एक टेक्निकल गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की याच्यामध्ये त्यांना एक कन्सेंट द्यायला लागते. ती कन्सेंट दिल्यानंतर ती एक अडचण असते. ती अडचण दूर करण्याच्या दृष्टिकोनाने टेक्निकली पुढची कारवाई शासन करेल. नक्कीच. तर हे होते विधानसभा आमदार डावखरे सर यांनी सांगितलं जी काय अडचण आहे ती अडचण नेमकी दूर केली जाईल असं यांचं म्हणणं आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज कुल, टॉप न्यूज मराठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.